सांगली करगणीमध्ये अल्पवयीन मुलीच्या आत्महत्या प्रकरणी या केसबाबत एक ऑडिओ क्लिप समोर आलेले आहे। तसंच गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी पैशांची मागणी केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल होते। तर तपासामध्ये कोणत्याही राजकीय दबाव नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे। मुंबईत 2006 साली झालेल्या साखळी लोकल बॉम्ब ब्लास्ट प्रकरणी आरोपींच्या सुटकेला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिलेली आहे। मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने रोखलंय। सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिलेली आहे। मी त्यांचं स्वागत करत आहे। 2006 बॉम्बस्फोटातील सर्व आरोपींना फाशी झाली पाहिजे असं मत किरीट सोमय्या यांनी व्यक्त केलं आहे। भिवंडीच्या शहापूर तालुक्यातील मोठ्या प्रमाणात चोरांचा सुळसुळाट वाढलेला आहे। चोरी करण्यासाठी आलेले चोर इमारतीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेले आहेत। तर दरवाजांना डिजिटल लॉक असल्यामुळे त्यांचा चोरीचा डाव फसला। बीडच्या जिल्हा कारागृहामध्ये आणखी एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलेला आहे। एका न्यायालयीन कोठडीत असलेल्या कैद्याकडून चक्क मोबाईल सापडलेला आहे। तर या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। घटनेचा पुढचा तपास पोलीस करतायत। पुण्याच्या दौंड तालुक्यामध्ये चौफुला इथं अंबिका कला केंद्रामध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणी 3 जणांना अटक करण्यात आलेली आहे। अंबिका कला केंद्राच्या मॅनेजरच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी 4 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता। यातला चौथा आरोपी मात्र फरार आहे।